येतोय का? हा, असं बोललं पाहिजे. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे खास. तुम्ही ऐकू नये असं मी म्हणत नाही, तुम्ही ऐकला पाहिजे, पण महिलांचं भान ठेवून तुम्ही कार्यक्रम ऐकावा. वरडू नये, नाचू नये, उठू नये. डान्स करा पण कमरेपासून वर, खाली बसून, उठून नाही. या ठिकाणी राधा गवळण म्हणते, राधा म्हणते काय करावं कृष्णाला? नेहमीप्रमाणे हा मला अडवत असतो, रडवत असतो, नडवत असतो. याने जर बासरी वाजवली तर माझे पाय याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून ही राधा म्हणते, मुरली वाजवी तो कान्हा. माझ्या समोर रसिक मायबाप, भजनकरी, टाळकरी, माळकरी, तळेकरी, गावकरी बसलेले आहेत. तुमचं सर्वांचं भान ठेवून मी या ठिकाणी कार्यक्रम करत आहे. तरी माझ्याकडून काही चुकलं तरी क्षमा असावी म्हणून म्हणायचं आहे. मुरली वाजवी तो कान्हा, 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 कान्हा. कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ. कसं करावं ताई सांगा ना. कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ वृंदावना.
सांग ना आम्ही कसं जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ अरे कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावन जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना जरी फिरलं तरी राधेचं आणि कृष्णाचं भांडण काही जास्त होत नाही थोडकं भांडण आहे थोडकं म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात एक जनार्दनी प्रत्येकाला वाटतं माझ्या माता बहिणीनं रसिक माय बापा हो प्रत्येकाला वाटतं की मलाच मोठं म्हणलं पाहिजे है की नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकालाच वाटतं मला शहाणा आणि मलाच मोठा म्हणला पाहिजे पण जे साधू संत लिहून गेले आपल्यासाठी पोथी पुराण ठेवून गेले हे काय खोटं आहे का सांगा म्हणून म्हणायचं आहे राधा काय म्हणते रसिक बांधव कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ नवरा एवढा मिशाचा एवढा मोठा तिकडे
या बिचारा डान्स करतात म्हणून काय त्या सुटा काय का त्यांना पण संसार आहेत लेकर बाळ आहेत नवरे आहेत आहे का नाही पण त्या करतात पोटासाठी करत आहे तुम्ही फक्त दाद दिली पाहिजे कलेची कला कशी आहे ती सांगा माझ्यातली मुरळी तुमच्यापर्यंत पैसे घ्यायला येणार नाही ज्यांना कोणाला ज्या मुरळीचं कौतुक करायचं ज्या कलाकाराचं कौतुक करायचं त्यांनी समोर येऊन पैसे ठेवावं ती कपाळानं उचलून घेईन दादा कारण ती करते ती पोटासाठी म्हणून म्हणायचं आहे कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना. कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना.